आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे काय इंडियावाले नाही की मेहमान आले तर स्वागत करा म्हणून. ते समोरच्याचे मारायलाच बसलेले असतात. जेव्हा इंडियन्स करतात तेव्हा ते चुकीचं आहे. हम्म. आणि ऑस्ट्रेलियन जेव्हा रिकी पॉन्टिंगच्या एरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या हो, तेव्हा काय ते मग चुकीचंच आता आहे. इंडिया चुकीची का? आणि आता जो एक मॅटर झाला जो विराट कोहलीने अग्रेसिव्ह हा. होऊ दे या कारण चुकी होऊ दे पण त्याने जो धक्का मारला. दोन्ही कॅमेरे बघितले दुसऱ्या साईडने तर असं कळतंय की तो बॅट्समन पण मुद्दाम तिरका चालत येत होता. कोहलीच्या रस्त्यात तो पण येत होता थोडासा. की या माणसाने 2-2 वर्ल्ड कप जिंकून दिलेले आहेत, ह्या माणसाला धोबी. अरे मग तू कोण आहेस जर तो धोबी असेल तर? बेकार. बॅगराची तर बायको वारली होती कॅन्सरमध्ये, तेव्हा तो वेस्ट इंडिज मध्ये क्रिकेट खेळत होता आणि बायकोचे अंत्यविधी करून तो परत क्रिकेट खेळायला पोहोचला आणि तेव्हा तो वेस्ट इंडिजचा एक प्लेअर सेंचुरी करून खेळत होता. त्याला स्लेज करण्यासाठी विचारलं दाराच्या लग्नाची चव कशी लागते. What the hell? Seriously? हे असं विचारलं होतं त्याने. What is up guys? तर मित्रांनो तुमचं खूप जास्त स्वागत आहे आपल्या या बिग फूड पॉडकास्टच्या सिरीज मध्ये. ही जी सिरीज आहे त्याचा हा पहिला पॉडकास्ट असणार आहे. या सिरीज मध्ये जसे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर गप्पा मारता तसंच तुम्हाला ह्या पॉडकास्ट मध्ये पण बघायला मिळणार आहे. जे ट्रेंडिंग टॉपिक असणार आहेत त्यावरती आपले हे पॉडकास्टची सिरीज असणार आहे. तर आजचा जो पॉडकास्ट असणार आहे ज्यामध्ये आपण बोललेलो आहोत सगळ्या ट्रेंडिंग टॉपिक वरती जो आता सगळीकडे चालू आहे तो म्हणजे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया BGT. यामध्ये आपण खूप काही अशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल विराटला ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया मीडिया आणि क्रिकेटर्सनी आणि त्यांच्या ऑडियन्सनी ट्रोल केलंय ह्या बाबतीत आपण बोललेलो आहोत. आणि अशा खूप काही गोष्टी बोललेलो आहोत ज्या तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणार आहेत आणि अशा काही गोष्टी पण आहेत ज्या तुम्हाला कदाचित माहिती पण नसतील. आणि सगळ्यात मोठी रायव्हलरी CSK RCB ह्याचे पण काही फनी किस्से आहेत जे तुम्हाला ह्या पॉडकास्ट मध्ये ऐकायला मिळणार आहेत. तर हा पॉडकास्ट तुम्ही नक्कीच पूर्ण बघा आणि ही तुम्हाला सिरीज कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता आपण जास्त इंट्रो मध्ये टाइम न घालवता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. सो या लेट्स गो. तर प्रसाद तू पहिल्यांदा आलेला आहेस आपल्या बिग फूड पॉडकास्ट मध्ये. पहिला तर सांग हा सेटअप कसा वाटतोय तुला? अमेझिंग, मस्त एकदम. म्हणजे मला Okay. भरपूर आवडलं हे. कोण आहे त्याचे डिझायनर? सोडून दे ठीक आहे. सो हे बघ आजचा जो आपला टॉपिक असणार आहे ते आपण बघतोच आहे. BGT म्हणजे इंडियाची अवस्था काय होती. हा. ठीक आहे. विराटला ज्या पद्धतीने ट्रोलिंग होत हा. आहे किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी इंडियाच्या अगेन्स्ट जात हा. आहेत तू आधी पहिलं BGT बघतोयस किती फॉलोअप घेतोयस कारण तू आपल्याला तर माहिती आहे की तू खूप मोठा क्रिकेट फॅन आहेस. हा. सो BGT बद्दल तुला पहिलं काय म्हणायचं हे सांग. जळलेली दिसते. दिसते का? सध्या इंडियन फॅनची सगळ्यांची तीच अवस्था झाली. त्यामुळे जळलेली दिसते म्हणजे काय, बघतोय मॅच. काय जमलं नाही तर काय मोबाईलवर स्कोअर बघायचा फक्त, लाईव्ह स्कोअर. रन्स तर वाढलेले दिसत नाही, फक्त विकेटच गेलेल्या दिसत आहेत. कुणामुळे तुला वाटतं ह्या BGTची ही अवस्था झाली? इंडिया टीम ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यामुळे तुला गौतम गंभीर वरती जेवढे त्याला लाईक मिळतायत शिवाय मिळतायत बेसिकली जेन्युअनली शिवाय मिळतायत. तर तुला त्याच्यावरती काय म्हणायचं? त्याची जे कोचिंग आहे ते चुकतंय वगैरे असं काही विषय होतोय का? तसं म्हटलं तर ते म्हणता नाही येणार, कारण तो एक त्याने प्रूव्ह केलेला आहे स्वतःला गौतम गंभीरने. पण तसा विचार केला तर ऑस्ट्रेलियात जाऊन आपले लोक खेळतायत पहिली गोष्ट म्हणजे. आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे काय इंडियावाले नाही की मेहमान आले तर स्वागत करा म्हणून. ते समोरच्याचे मारायलाच बसलेले असतात. आणि त्यात समोर इंडिया आहे, त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आहे. ज्या रोहित शर्मा T20 स्टार्कला दूध धुतलं होतं वर्ल्ड कप मध्ये. आणि तो रोहित शर्मा समोर आहे म्हटल्यानंतर स्टार्क, त्यानंतर त्यांचं आपला हा कोणतो पॅट कमिन्स, सगळेच चान्स मारणार आहेत हात धुवायचा. म्हणून त्यांनी कशा मॅचेस ठेवलेल्या आहेत त्या पण बघ, लोकेशन्स पण बघ. एव्हरी टाइम पहिली मॅच सिडनीला वगैरे असते. यावेळी कुठे होती पहिली मॅच? कुठे होती? आत्ताची मेलबोर्नला चालू आहे एवढं माहितीये, पण ती लक्षात ठेवावीशी पण वाटत नाही जे काय चाललंय अरे ते. मी मॅच बघतच नाही. मी तुला जेन्युअनली सांगतो मॅच बघण्यासारखी तर काय राहिलीच नाही. कारण कोणच खेळत नाहीये. फक्त एकच व्यक्ती जो तिथे उभा आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह. पहिली टेस्ट चांगली गेली, त्याच्यानंतर रोहित शर्माला आणलं. तिथपासनं ज्या पद्धतीचा इंडियाचा ग्राफ खाली आहे तो फक्त नितीश कुमार बोलतो नितीश रेड्डीने वाचवला. ठीक आहे. आणि एका साइडला यशस्वी जयस्वालची बारी आहे आणि मध्ये एका साइडला म्हणजे फक्त पहिली आणि चौथ्या मॅच मध्ये युअर बॉल इज कमिंग टू स्लो. ह्याच्यावर तुला काय म्हणायचं? अति शहाणपणा आहे, दुसरं काय म्हणणार. स्टार्कला ज्याच्याकडे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याला हा सांगतो युअर बॉल इज कमिंग टू स्लो. अरे तुझे बॉल राहतील का त्याने बॉल फास्ट टाकला तर? अरे यार पण तुला असं जेन्युअनली वाटत नाही की हे जे अग्रेशन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत अननेसेसरी जेवढं 2017 ला होतं ना हे उगात्र येते दाखवलं. 2017 ला असं नॅचरली येत होतं. टीम पेन स्टम्पच्या मागणं मुद्दाम बोलत होता, रिषभ पंतला बोलत होता, विराट कोहली बोलत होता, सगळ्यांनाच बोलत होता. पण मला एक सांग
जेव्हा इंडियन्स करतात तेव्हा ते चुकीचं आहे. हम्म. आणि ऑस्ट्रेलियन जेव्हा रिकी पॉन्टिंगच्या एरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या हो, तेव्हा काय ते मग चुकीचंच आता आहे, पण इंडिया चुकीची का? यशस्वी जायस्वालचं ते समजा ऑस्ट्रेलियन मीडिया फक्त दाखवतंय, दुसरं तिसरं काय नाही त्याच्या मागे. पण ह्याच्यामध्ये ना प्रॉब्लेम काय होता माहितीये, जसे तुला माहितीये आयपीएल सुरू आहे, हो. ठीक आहे, आयपीएलच्या फिवर मध्ये इंडियन्सच्या अगेन्स्ट होतात. हा. सीएसके वर्सेस आरसीबी. आता धोनी नाहीये, हम्म. त्याच्यामुळे राहिला विराट कोहली. हो, विराट बरोबर. कोहलीचं तिथे काही होऊ दे, हम्म. इथे आपलीच लोक त्याच्या अगेन्स्ट आहेत. होय, हे फक्त आणि फक्त आयपीएल मुळे. बरोबर ह्याच्याबद्दल आहे. तुला काय म्हणायचं? ह्याच्याबद्दल काय म्हणायचं म्हणजे आधी विराट कोहलीला सगळेच नरकाडी चोकली वगैरे काय वाटेल ते बोलत असतात. बरोबर. त्यात त्या बिचाऱ्याचं बॅड लक एवढं जोरावर सुरू आहे, तो बिचारा खेळायला जातो पण त्याची ऑफ साईड नेहमी आवाडवी येते आणि तो विकेट देऊन बसतोय. हे 2019 offside. पासून चालू आहे. हो, 2019 त्याला पासून, त्याच 21 पद्धतीने पासून. आउट करतात. आणि पॅट कमिन्स तर एव्हरी टाइम येऊन तसेच बॉल टाकतो आणि तो आता नवीन बॉलर आलेला आहे, तो पण तशाच विकेट घेतोय येता जाता. मग त्याने एक तर बॉल first सोडावा. काय ते हे त्याने बॉल सोडावा ना, तो आता तरीही का खेळतो? आता नाही इच्छा होत सोडायची, त्याला काय करणार. आणि मीम्स तर बनतातच. जसा 2019 मध्ये हा. धोनीने बॉल सोडला होता, आठवतंय तुला? शेवटच्या माहिती ओव्हर्स आहे, होत्या न्यूझीलंडमध्ये हा. न्यूझीलंडच्या विरुद्ध. तेव्हा त्याने बॉल सोडला हो. होता. तेव्हा काय झालं होतं, त्याच्यामुळे इंडिया हारली असं बऱ्याच हा, आरसीबी बरोबर आहे. फॅन्सचं म्हणणं आहे. हा. धोनीने जेवढं अचीव्ह केलंय तेवढा मला तरी नाही वाटत इंडियन कुठच्याही कॅप्टनने अचीव्ह केलंय. नाहीच केलेलं आहे. ठीक आहे, धोनीचं so- कॉन्ट्रीब्युशन आहेच स्वतःचं, आणि एक मजबूत कॉन्ट्रीब्युशन आहे धोनीचं टीम इंडियासाठी. आणि धोनी टीम इंडियाच्या प्रत्येक प्लेअरसाठी स्टँड पण घेत होता तेवढाच. आणि आज जे एवढं विराटच्या साईडने म्हणजे विराटचे फॅन्स, बेसिकली टॉक्सिक फॅन्स, असे नाही सगळेच हम्म. फॅन्स जे धोनीला शिवाय घालतात, आज विराट कुठेतरी रोहित शर्माला पण धोनीमुळेच शिवाय आहे. घालतात. नाही पण आज कुठेतरी विराट धोनीमुळेच आहे ना. हो, बरोबर. रोहित पण सगळेच जण. रोहित शर्मा 6 नंबरला बॅटिंग करायचा स्पिनर म्हणून टीम मध्ये आलेला होता. धोनी 2012 मध्ये त्याला आणला टीम मध्ये की ओपनिंग बॅट्समन म्हणून ये बॅटिंगला. आणि तेव्हा शिखर धवन आणि रोहित शर्मा दोघे जण ओपनिंग बॅट्समन आले आणि ती फेमस जोडी झालेली आहे 2013 पासून 2019 पर्यंत जवळपास. तेच तर म्हणतोय ना. तर मला असं वाटतंय की आयपीएलच्या मुळे ठीक आहे आपल्याच इंडियन प्लेयर्सना ट्रोल करण्यात काही पॉईंट नाही. जे मोस्टली जेन्झी किड्सना एक हाऊस हा. असते इन्स्टावरती हम्म. उगाच काही पण बोलायची, हा. ठीक आहे. आणि आता जो एक मॅटर झाला, जो विराट कोहलीने अग्रेसिव्ह हा. होऊ दे या कारण चुकी होऊ दे, पण त्याने जो धक्का मारला हम्म. त्याच्यावरती त्याने परत पुढे जाऊन सॉरी पण म्हटलं, हम्म. बट ते किती चुकीचं होतं एका छोट्या प्लेअरला. पार्शियली चुकीचं आहे ते तसं म्हटलं तर. दोन्ही कॅमेरे बघितले दुसऱ्या साईडने तर असं कळतंय की तो बॅट्समन पण मुद्दाम तिरका चालत येत होता. कोहलीच्या रस्त्यात तो पण येत होता थोडासा. मी जरी तेवढं बघितलं मला नाही वाटलं की बॅट्समन तिरका होता. बॅट्समन बॅट्समन थोडासा तिरका आणि कोहली तिरका जाताना थोडासा धक्का लागलेला होता. मला नाही वाटत की पूर्णपणे कोहलीची चूक आहे, त्याची पण कुठेतरी 10-20% चूक आहेच. आणि त्यांना काहीतरी करून कोहलीलाच भडकवायचं काही झालं तरी. हा हे मला पण वाटतं. कोहलीला त्यांच्यासाठी एक ट्रिगर पॉईंट आहे, ह्याला दाबा तो अग्रेसिव्ह मध्ये होणार आणि हे मजा घेणार. आणि सगळ्यात ना मला लाईक काय बोलू यार, मी रील पण बनवली होती याची. मीडियावरती ना जेन्युअनली काय बोलूया घाणेरडे शब्द येतात माझ्या, पण पॉडकास्ट म्हणून ऑस्ट्रेलियन बोलत मीडिया नाही. आहे. तेच काय क्लाउन कोहली सिरीजच्या आधी कमबॅक किंग म्हणून असं त्यांनी टायटल दिलं होतं. ठीक आहे, किंग का कमबॅक वगैरे असं काहीतरी होतं. आणि आता क्लाउन कोहली. ठीक आहे, एवढं क्रिटिसिझम इंडिया पण नाही करत कुठच्याही प्लेअरला. नाही, त्यांची ती स्ट्रॅटेजीच आहे. त्यांना काही करून बीजीटी जिंकायचीच आहे. तो जो कमिन्स आहे त्याला कुठच्याही परिस्थितीत बीजीटी जिंकायची. आता त्याच्यासाठी ते कुठच्याही थराला जातील. हे त्यांचं आजचं नाहीये. जेव्हापासून क्रिकेट सुरू आहे, जेव्हापासून मी क्रिकेट बघतोय, मग तो सौरव गांगुली कॅप्टन असू देत, धोनी कॅप्टन असू देत, कुंबळे कॅप्टन असू देत, 2008 मध्ये तर लिटरली ऑस्ट्रेलियाचे 11 आणि 2 अंपायर असे 13 जण क्रिकेट खेळत होते वर्सेस इंडिया. म्हणजे नसलेल्या विकेट पण पॉन्टिंगने हात वर केला, अंपायरने पण लगेच हात वर करून आउट दिलं. एवढ्या वाईट परिस्थितीत खेळून आपले प्लेअर आलेले तिकडनं. ही गोष्ट मला नव्हती माहिती. ही genuine नाही, गोष्ट मला ही एक माहिती होती. हरभजन आणि सायमन्स यांच्यातला वाद झाला होता हा, तो माहिती. त्याच्या मंकी बोलले होते एकमेकाला, त्याच्यावरनं पण काय काय झालेलं होतं. पण ऑस्ट्रेलियाची घाणेरडी सवय आहे, ते तुमच्या विकेट घ्यायला कुठच्याही पद्धतीने काही करतील. ते टोचतात आणि ना ते मुद्दामून करतात. आणि ज्या पद्धतीने कोहलीला ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात, मला एवढं माहितीये, चल धोनी वगैरे ठीक आहे, ते ना ह्या गोष्टी लेट गो करतात एका पॉइंट नंतर, पण कोहली नाही करत. कोहली ना इथे ठेवून देतो. कोहली ठेवून आणि देतो. जसं त्याने ते इथे ठेवलं तर तो जसं त्याच्या परत त्या फॉर्म मध्ये आला, हो, तर तुला माहितीये तो काहीही करू शकतो. तो ऑस्ट्रेलियाला तेवढाच रडवू पण शकतो. तू हसतोयस, मला असं वाटतं की तुला काहीतरी याच्यावरती वेगळं सांगायचंय. तर मग ऑस्ट्रेलियाची जी पांढरी दिसते ती थोड्याच दिवसात काळी दिसेल.
एवढं काय, जी इंडियाची होती ती ऑस्ट्रेलियाला जाऊन चिकटेल, एवढाच पण फरक आहे. एक एक बघ ना, ऑस्ट्रेलियाचे प्लेयर्स जेवढा माल दाखवत आहेत, जेवढं काही हा. करतायत, हम्म. त्यांना इंडियामध्येच यायचंय IPL खेळायला. हा, पण किती जणांना इंडियात यायचंय? वॉर्नर गेला, ठीक आहे. वॉर्नर सोड, बरं, वॉर्नर पण काय, मेन तर आहेत ना. वॉर्नर आत्ता चांगला झाला इंडिया बरोबर. वॉर्नर बिफोर 2015 कुठे इंडिया बरोबर चांगला होता? तो इंडियन प्लेअरना पण तो अग्रेशन दाखवतच होता. पण तुला मेन तर प्लेअर आहेत, पॅट कमिन्स जाऊ देत किंवा कोणी पण असू दे, हम्म. एवढं जेव्हा त्याला क्राऊड, हम्म. जेव्हा तो खेळायला येतो, एवढं क्रिटिसाइज करतं ज्या हम्म. लेवलला जाऊन, हम्म. काय व्हाईट डॉग वगैरे, हम्म. व्हाईट डॉग कोहली, ह्या ज्या गोष्टी बोलल्या जातात. हम्म. तुला आठवतंय स्टीव्ह स्मिथ बॅन झाला होता, हो, एक ठीक आहे, वर्षासाठी. आणि परत आला इंडियामध्ये टेस्ट खेळायला. हम्म. त्याला इंडियन्स ट्रोल करत होते, मजबूत ट्रोल करत होते. हो. विराटने मॅच थांबवून अख्ख्या हम्म. ऑडियन्सला, जेवढी तिथे आली होती, त्याला सांगितलं होतं शांत बसा. हम्म. आणि तेव्हा स्टीव्ह स्मिथने पण असं नाही का त्याला हा, असं बरोबर. हे केलं होतं. आज जेव्हा त्यांच्या ग्राउंडवरती ह्या गोष्टी होत आहेत, एकाची पण ती लायकी नाही का, की एकाची पण तेवढी समज नाही की बाबा आपण, म्हणजे ठीक आहे यार, जे काय असेल ते मॅच मध्ये असेल, पण ऍटलीस्ट क्राऊडला शांत करणं, हे पण त्यांची ती लेवलच नाही का नाही नाही, ऑस्ट्रेलियाची. ते जिंकण्यासाठी कुठच्याही थराला जातील. एखाद्याला ठार मारायचं जरी असेल तरी ते मारायला पण मागे पुढे बघणार नाही. ते ऑस्ट्रेलियन उगाच नाहीये, त्यांच्या सवयी त्या घाणेरड्या आहेत सगळ्यात जास्त. आणि कोणाविरुद्ध पण, ते असं नाही ते साऊथ आफ्रिकेबरोबर असू देत, इंग्लंड बरोबर, ते ह्याच उद्योग करून जिंकणार कायम. अगदीच काय नाही, शेवटचा ऑप्शन ते ह्याच ठेवणार स्वतःच्या फिक्सिंग समोर. कितपत करू शकतात ही लोक? नाही, तेवढे ते तसे प्रामाणिक असतात, तसे एकदम ते विकले नाही जाणार यांना. पण ते काय, बरं, त्यांच्या अंगात ती आग असते म्हणतात नाही, कारण त्यांच्या जिंकायचंय जिंकायचंय. पॅट कमिन्स एवढा अगदी सांगतो, काय झालं, वर्ल्ड कप जिंकला 2023, IPL ची फायनल आपण बघितली, हरू नये तेवढा घाणेरडा हरलेला आहे. त्यानंतर आता T20 वर्ल्ड कप मध्ये पण बघितलं, म्हणजे जो वर तोंड करून सांगत होता की बाकीच्या 3 माहितीने आपण चौथी ऑस्ट्रेलिया असणार, आपणच त्यांना त्याचा बाहेर घालून दिलं. कॉन्फिडन्स असं नाही वाटत की तो एक सक्सेसफुल कॅप्टन तर आहे, तो कसाही असू दे, पण तो सक्सेसफुल कॅप्टन आहे, हे तर मानलं पाहिजे. कारण ज्या कॉन्फिडन्सने तो उतरतो, किंवा ज्या कॉन्फिडन्सने तो PC मध्ये बोलतो की काही होते आम्ही असणार आहोत, बाकीच्या 3 टीमचा आम्हाला फरक नाही पडत, असा पहिलाच कॅप्टन असेल जो ह्या कॉन्फिडन्सने कुठेतरी जाऊन बोलत असेल. ते रिकी पॉन्टिंगची शिकवण असणार आहे त्याला, दुसरं कोण? कारण रिकी पॉन्टिंग पण असंच बोलायचा, उर्मट. हा, उर्मटपणे, एकदम उर्मट. तो ग्राउंडवर पण उर्मट, काय करायचं ते करायचा रिकी पॉन्टिंग. गँगस्टर ऑफ क्रिकेट आहे ना तो. मग क्रिकेटचा सगळ्यात मोठा डाकू रिकी पॉन्टिंग. आणि दुसरं म्हणजे व्ह्यू रिचर्ड्स वगैरे, हे फक्त बॅटिंग करण्यात डाकू, भांडण बिंडण असं काय नाही, वर्बली काय जास्ती नाही करणार, पण हा भांडेल पण समोरच्या माणसाशी जाऊ एवढा. आणि आताचे बॉलर वगैरे भरपूर शांत झालेत. एकेकाळी तो मॅग्रा होता, ब्रेटली होता, गिलेस्पी होता, ते तर म्हणजे सचिन तेंडुलकर, गांगुली, द्रविड एकालाही सोडले नाही. सचिन तेंडुलकरला पण मॅग्रान शिव्या घातलेल्या आहेत. काय म्हणतो? मग बेकार. मॅग्राची तर बायको वारली होती कॅन्सर मध्ये, तेव्हा तो वेस्ट इंडिज मध्ये क्रिकेट खेळत होता, आणि बायकोचे अंत्यविधी करून तो परत क्रिकेट खेळायला पोहोचला, आणि तेव्हा तो वेस्ट इंडिजचा एक प्लेअर सेंचुरी करून खेळत होता, त्याला स्लेज करण्यासाठी विचारलं, काहीतरी चांगलंच विचारलं, तेव्हा लारा कॅप्टनचा, लाराच्या ढुंगणाची चव कशी लागते, व्हॉट द हेल, सिरियसली हे असं विचारलं होतं त्याने. म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट ह्या गोष्टीचे सोडूनच क्रिकेट खेळतात, ते फक्त कप असं उचलायचा कुठच्याही आहे, बस. लेवलला जाऊन क्रिकेट खेळतात. बरं ठीक आहे, ऑस्ट्रेलियाचं तर ठीक आहे, आपण त्याच्यावरती येऊच परत. बट पहिली टेस्ट मॅच आपण खूप मस्त खेळलो, चांगले जिंकलो, ठीक आहे. रोहित शर्मा आला, तुला असं वाटतं का की ही रोहित शर्माची लास्ट कॅप्टन्सी असणार आहे? आणि त्याने चुकीच्या फॉर्मॅटमध्ये रिटायरमेंट घेतली, ते भाऊक होऊन त्याने T20 मधनं जिथे चांगला खेळ होता तिकडनं त्याने रिटायरमेंट घेतली, आणि आता टेस्ट मध्ये तो आहे तिथे त्याला आतला बॉल म्हणजे तो दिसत नाहीये की काहीतरी प्रॉब्लेम होतोय, पण त्याला तो खेळता नाही येते. पण मला तरी वाटतंय की नाही, आता म्हणजे कुठेतरी थांबलं पाहिजे की कुठे. कारण धोनी पण 2014 म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी वगैरे टेस्ट पर्यंत तो बाजूला झाला, पण त्यानंतर तो 2019-20 पर्यंत T20 आणि वन डे खेळत होता. मग ह्यानी पण तसं करायला हवं होतं, टेस्ट मधनं बाजूला व्हायचं सरळ. तुला काय वाटतं ह्या मॅच नंतर घेईल का रिटायरमेंट? घ्यायला हवी, पण आता म्हणजे बास झालं. म्हणजे कसं, विराट दोघांनी पण घ्यायला हवी आता तसं म्हटलं तर. कारण यंगस्टर्स बरेच आहेत, खेळायला उत्सुक बरेच आहेत, कोणाला तरी चान्स मिळाला पाहिजे ना. आणि आपल्याकडे कॅप्टन म्हणून रिषभ पंत आहे. नाही यार, चांगली करतो, कॅप्टन्सी तर चांगली करतो तो. नाही, करतो चांगली ते माहिती. आणि मुळात कसं आहे, असं मला तरी स्वतःला असं वाटतं की आता 2021 ची जी BGT झाली, त्यावेळी रिषभ पंत सगळ्यात शेवट म्हणजे बाउंड्री मारून जिंकून दिली होती BGT. त्यावेळी जे प्लेइंग 11 होते ना, शक्यतो तेच प्लेइंग 11 घेऊन खेळायचं. कारण जनरली कसं असतं, पुजाराचा काय विषय मला एक्झॅक्ट सांग. पुजारा रिटायरच झाला सगळीकडनं, पण तो कुठच्या तरी मॅचेस खेळतो ना अजून पण. तो इकडे नाही खेळत, इंडियात नाही, तो तिकडे क्लबच्या मॅच वगैरे अशा बाहेर खेळतो तो जनरली. तो आता तो असताना तो इम्पॅक्ट कसा वाटतो तुला? ह्या नाही, पण तो थोडा वेळ त्याने वेळ अजिंक्य रहाणेला ट्राय करायला
हो होतं. अजिंक्य रहाणे नाही आता, नको. बस चांगला झालं. खेळ होता. अजिंक्य रहाणे टेस्ट खेळच साठी चांगला तो बेस्ट होता. एरिया आहे. पण काय आता जी नवीन टीम आली, तर जे घेऊन खेळायचे त्यात पण जास्तीत जास्त कुठचे प्लेअर घ्यायचे जे 2021 ला खेळले होते. हम्म. फॉर एक्झाम्पल सिराज असेल, बुमराह असेल. एक मिनिट सिराजचं नाव घेतलंच. हम्म, त्याच्या विकेट 60 रन नंतर येतात. हम्म, जेव्हा तो 60 रन देतो, हम्म, असं नाही की तो मारतो. हम्म. अग्रेशन ऑन पॉइंट हा, या लेवलला, कोहली म्हणजे आहे ना तिकडे. कोहलीचा भाऊ. हा. ठीक आहे, बट कोहली काहीतरी करतो. हम्म, हा काही न करता अग्रेशन दाखवतो. हम्म. ठीक आहे, आणि फालतूमध्ये लोकांना जे हा, उंगल्या असतात ते करतो. तो बॉलिंगचा परफॉर्म डीएसपी सिराज आहे, आता तो करू शकतो. शेवटी हे ऑस्ट्रेलिया असले काय, त्याला इंडियातच यायचं ना, हैदराबादला एकदा एक मॅच खेळायला येणार, टाकेल सगळ्यांना तुरुंगात. बट मला एक सांग, त्याचा बॉलिंग परफॉर्मन्स राहिला नाही. म्हणजे तसं राहिला म्हटलं राहिला तर- नाही म्हणजे बीजीटी साठी तरी तो नाही हम्म. खेळत आहे. आपल्याकडे बॉलर्स कोण आहेत? उद्या समज व्हायला नको, मला शिवाय घालतील, बुमराह इंजुअर झाला हम्म. तर कोणाला खेळणार आहेत? मोहम्मद शमीचं तुला प्रकरण तो- माहिती असेल. तो रोहित शर्मा दुसऱ्या मॅचच्या वेळी जाणार होता, तो अजून पोचतोच आहे तिकडे. नाही, पण टीसी मध्ये रोहित शर्मा बोलला की तो अनफिट आहे. दुसरी साईडला शमी म्हणतो की नाही मी तर फिट आहे. ते त्यांचं इंटरनल काय असेल ते, आता त्यांना पण- घ्यायचंय की नाही आहे कोण? सबस्टिट्यूट कोण आहे? कोणच नाही. मग काय आता एक एक झालंय तर शक्यतो ट्राय करायचा, आता काय लाज वाचवायचा ट्राय करायचा की ठीक आहे एक एक झालंय तसंच राहू देत, हरून तरी यायचं नाही ऍटलिस्ट तिथे त्यांच्या समोर. जसं तू बोलला होतास मगाशी की गौतम गंभीरचा काही चुकी नाहीये. हम्म. तो माणूस हम्म. एक एक प्लेअरला बदलतो. हम्म. एक एक टेस्ट मॅच झाल्यानंतर ट्रस्ट हम्म. कुठे आहे? हा, तो काय करायचे त्याच्या ट्रायल्स असतील त्या की त्याला एक अरे permanent- ट्रायल्स लास्ट आहे, ह्याच्यानंतर ट्रायलला WTC राहणार नाहीये. नाही. इथे तुम्हाला जिंकायचंय, नाहीतर तुम्हाला अवलंबून राहायचंय दुसऱ्यांवरती, हा, ते बरोबर जी आहे. आरसीबीची सवय आहे. पण त्याचे जे जुने ठरलेले प्लेयर्स आहेत ना, त्याच्यावर त्याचा ट्रस्ट आहे की नाही हे कोलकाता player- नाही नाही नाही, मला नाही वाटत कोलकाताच्या प्लेयर्सना तो फेवर करतो. कोण आता नितीश कुमार रेड्डी तर नाही. हैदराबादचा आहे. कोलकाता नाही, नितीश रेड्डी हैदराबाद, आधी कशात खेळायचा तो? हैदराबादचाच आहे नितीश रेड्डी. या वर्षी तो जास्त चाललेला आहे. त्याने मोस्टली, कारण मी एका ठिकाणी कुठेतरी ऐकलं होतं की त्याने ना कोलकाताच्या प्लेयर्सना खूप जास्त बॅक केलंय. गौतम गंभीरने ना, हा, हे मी पण ऐकलं होतं. त्याच्या फेवरेट प्लेयर्सना हम्म. किंवा असा तो बॅक करतो. कारण तू मला सांग आपला हा रवींद्र जडेजा, हम्म. त्याला बसवलं बाहेर हम्म. जेव्हा त्याचा परफॉर्मन्स चांगला होता. हम्म. अश्विनला पण तेच केलं. बरोबर ट्रस्ट ठेवा ना, स्पिनर्स नाही तुमच्याकडे. बरोबर. त्याचा वॉशिंग्टन अश्विन सुंदरला बिचारा बसवलं. गेलाच. हम्म. हा, त्याने तर रिटायरमेंटच घेतली. हम्म. वॉशिंग्टन सुंदर त्याला पण म्हणजे एका धोनीची टीम बघ, एक ठरलेली टीम आहे. हो, ही टीम खेळणार, आधीच काय झालं तर एखाद दुसरं रिप्लेस होईल. हो. इथे तर म्हणजे कोण येतंय कोण जातंय, चला आज आपलंच आहे, म्हणजे ट्रायल्स चालू आहेत. असं नाहीये की आता उद्या संपणार आहे. हम्म. आज जर हे आता हरले तर हे आहे की साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हेच आपल्याला दिसतील WTC काय तर. मग त्यात पण ऑस्ट्रेलिया जिंकणार. ऑफकोर्स साऊथ ऑस्ट्रेलिया आफ्रिका तर- तर जिंकत नाही तर नाही, sure ते आहे. ऐन टायमाला जाऊन हरू पण शकतात. ते हारूच शकतात. ते फायनल्स नाही खेळू शकत. हो, हे बरोबर आहे. ते चोक होतात न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका. न्यूझीलंड एक वेळ जरा तरी जिंकायची पॉसिबिलिटी असते, साऊथ आफ्रिका अजिबात नाही. म्हणजे कारण- तुला असं म्हणायचंय की आपल्या ह्या आत्ताची जी मॅच चालू आहे हम्म. त्यातनं जो जिंकेल हम्म. त्याचे हाय चान्सेस राहतील पुढे जाऊन जिंकण्याचे. हो. बट ऑस्ट्रेलिया तर काही झालं तरी येते. ऑस्ट्रेलिया काही जरी WTC त्यांना- फायनल्स तर आहे. ते जाणारच आहेत. काय म्हणजे वाटतं? त्यांचं काय बरं म्हणतात ते, त्यांची बॉडी लँग्वेज तर टोटली तशीच वाटते की काही झालं तरी इंडियाला हरवून आपणच पुढे जायचं. अरे त्यांचा इंडियावर एवढा राग काय आहे ते माहिती नाही. रोहित शर्मावर असेल, विराट कोहलीवर सगळ्यात- असेल हा, किंवा बरोबर. आणखीन कोणावर राग असेल, पण ते तिकडेच जायच्या विचारात आहेत फायनल मध्ये. सगळ्यात मेन एक असा माणूस आहे हम्म. ज्याला फक्त ती इंडियाची जर्सी दिसली हम्म. की तो पिसाटतो. हम्म. त्याला ना पुढचा विचार असतो. हम्म. तो टेस्ट क्रिकेट T20 सारखा खेळतो. हम्म. ट्रेव्हिस. हम्म. त्याचा प्रॉब्लेम काय आहे? कारण तो सगळ्यांना तिथे रडवायलाच बसलाय. त्याने वर्ल्ड कप फायनल मध्ये तेच केलं. हो, त्याने आत्ताच्या WTC मध्ये पण तेच केलं. हो. BGT T20 मध्ये. पण तोच खेळला होता, हाफ सेंचुरी त्याचीच होती. तेच तर आहे ना. आता तो खेळत नाही, त्याच्यामुळे आजच्या मॅच वरनं चान्सेस थोडेफार आहेत की Next match आपण खेळणार. कुठेतरी मॅच मध्ये आहोत. नेक्स्ट मॅच खेळणार तो, ट्रेव्हिस खेळणार शुअर आहेस? शुअर 200%. ट्रेव्हिस हेड आता समजा ही मॅच परत ड्रॉ राहिली तर त्यांचा प्रयत्न असा असणार की पुढची मॅच काही करून जिंकायची. मग ते अख्ख्या 11 जणांना पण इंडियाच्या शिवाय घालायला मागे पुढे बघणार नाही. तुला वाटतंय का काय? की BGT आपण जिंकू यावर्षी? थोडंसं आपल्या लोकांनी डिफेन्सिव्ह राहायला नको, थोडंसं अग्रेसिव्ह की नाही आपण पण जिंकण्यासाठीच ट्राय केला पाहिजे, असंच केलं पाहिजे. पण असं होतंय. आता कुठेतरी काहीतरी कमी पडतंय असं वाटतंय. पहिल्या मॅचच्या वेळी जसे जिंकले, जी कॉन्फिडन्स लेवल दिसली ती दुसऱ्या मॅचला हरल्यानंतर ती जी डाऊन झालेली आहे त्याच्यानंतर ती ती वाढली. अजूनपर्यंत ती अशी डाऊनच झालेली.
नितेश रेड्डी हम्म. जो आहे ठीक आहे तो एकटाच सांभाळतोय. हो, आणि मिडल आज ऑर्डरला वॉशिंग्टन सुंदर हा त्याच्याबरोबर. तेच मिडल ऑर्डरला ते खेळतायत. टॉपचं काहीच नाही, संबंधच नाही. ते हो, पूर्ण संपलेलेच आहेत. हो, सगळेच संपलेले आहेत. आणि आज शुभमन गिल पण आजच्या मॅचला तर नाहीये ह्या त्याला मॅचला. का काढले? तो आता कोणतरी आकाशदीप घेतलेली आहे ना मिडल ऑर्डरला. पण शुभमन गिलला काढणं तितकंसं मला काय बरोबर नाही वाटत. कोण कुठे गौतम गंभीरचे डिसिजन चुकतायत रे, खूप जास्त चुकतायत. पण तो कोणाचा ऐकत पण नाहीये. तो एवढं राहुल द्रविड नाहीये ऐकून घ्यायला दुसऱ्याचं. तो त्याला हवं तेच करणार. कोच मला केलेत ना, आता इथे रूल माझा. कोच बदलायला हवा. कोच बदलायला असं लगेच म्हणजे बदलायला नको, कारण कसं अजूनपर्यंत 50-50 रिझल्ट आहे. आता श्रीलंकेबरोबर आपली वनडे झाली, त्यात आपण हरलेलो आहोत. पण त्यानंतर न्यूझीलंड बरोबर झाली, त्यात आपण हरलेलो आहोत टेस्ट मध्ये. पण बांगलादेश बरोबर आपण बदल जिंकलो कुठे होतो. होतोय? बांगलादेश बरोबर आपण चांगले जिंकलो होतो. बांगलादेश आहे. नाही, पण तरी पण आपले जिंकलो कोणाचं होतो ना उदाहरण बांगलादेश देतोयस तू? मध्ये. नाही, बांगलादेशमध्ये आणि आणखीन मध्ये कोणाच तरी मॅच झाले, त्यात पण आपण जिंकलो होतो. नाही यार, मला ना गौतम गंभीरची काय कोचिंग बरोबर नाही वाटत. त्याने नाही, पण फक्त त्याला बसवले नाही ना त्याला. तो गणपती बसलाय, तो आता आणखीन बसणार 2 वर्ष तरी ऍटलीस्ट. एवढा वेळ जे झाला तर मला नाही वाटत की क्रिकेटचं काय राहील. आता क्रिकेटचं काय राहिलं आणखी, आता जुने प्लेअर ते तरी कुठे राहिले, ते पण आता जाणार हळूहळू एक 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 विराट करून. आणि रोहित शर्मा तर कन्फर्म जाते. नाही, ही आणि आता बास झालं म्हणजे की वन म्हणजे डे वन डे खेळा ना. वन डे पण नको. आता तुम्ही IPL खेळा, काय ते खेळायचं तेवढं तुला 50 प्रॉब्लेम काय आहे वर्षापर्यंत. एवढा? अरे नवीन RCB चे प्लेअर फॅन्स तरी शिवाय येतील घालतील. ना. तिकडे अभिषेक शर्मा चांगला खेळतोय. वन डे T20 साठी बेस्ट प्लेअर आहे अभिषेक शर्मा. तो तर आणि 27 आहे. ऑलराऊंडर आहे, पार्ट टाइम तो बॉलिंग पण करू शकतोय. अभिषेक शर्मा चांगला आहे, यशस्वी जायस्वाल चांगला आहे, शुभमन गिल चांगला आहे. ते जे असे प्लेअर आहेत ऑलरेडी IPL मध्ये ज्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, त्यांना थोडंसं यायला द्यायचं पुढे. हम्म. ह्यानी स्वतः मागे राहायचं. सगळ्यात मेन एक असा प्लेअर ठीक आहे जो सचिन तेंडुलकर, हम्म, नेक्स्ट सचिन तेंडुलकर हम्म, त्याला म्हणायचे. हम्म, ठीक आहे, हम्म, त्याची जी आत्ताची अवस्था आहे काय हम्म. वाटतं तुला? कुळात आधी तुला तो माणूस कळला शुभमन असेल गिल पडेल. ना. नाही मेलास. सचिन, नेक्स्ट सचिन तेंडुलकर. पृथ्वी शॉ. हा त्याची ही अवस्था तुला काय म्हणायची? आता काय म्हणू त्याची, पण तो लाईफ एन्जॉय करतोय एवढंच म्हणू शकतो. त्याने जेवढं कमवलं तेवढ्यावर तो लाईफ छान एन्जॉय करतोय. अजून पण काही लोकांना हे वाटतं की त्याचा कमबॅक होईल. कमबॅक बरेच एफर्ट्स घ्यायला लागतील. डोळे बघितले, हा नशेडी आहे, त्याचे डोळे बघूनच कळतंय सगळ्यात अगोदर. डोळ्यानंतर त्याची बाकी तब्येत बघितली की हा किती रन काढेल आणि किती नाही, ह्याचीच आपण वाट बघत बसायची. पण त्याचा होईल काय कमबॅक? वेळ लागेल. जरी करायचा म्हटला ना तरी वेळ लागेल. पण त्यात वय हातात असलं तर, वय 25+ असेल तर तसं होणं फारच कठीण. ओके, पण नाहीच, कन्फर्म कन्फर्म नाही. यार. पण व्हायला पाहिजे. प्लेअर म्हणून चांगला होता पण त्याने ना ते ते विनोद स्वतःच्या कांबळेवाला मस्ती सीन झाला. नाही, स्वतःच्या मस्तीरणी, स्वतःचे टँट्रम्स. तो असं रात्री बित्री पण असं वेळेवर, तो डिसिप्लिन नव्हता. त्याला हा रात्रीच्या वेळेस बाहेर फिरण्या बिरण्याच्या वगैरे सवयी असल्या सवयी असतील तर कोण सहन करून घेईल. मग फ्युचर ऑफ क्रिकेट काय वाटतं तुला? फ्युचर ऑफ क्रिकेट ना तर काय आहे तसं फक्त बघायचं, आणि काय जिंकलो तर कधी जिंकलो. हा, उचलणार आहेत का आपण? कधी उचलू का चॅम्पियन्स ट्रॉफी? उचलू का? हे उचलूया आता फक्त आधी एकदा, कारण ही आपल्या हातात तेवढंच आहे आता सध्या तरी. हाच कप घेऊ शकतो ना? हा, मग काय, हे घ्या, RCB विथ हे 18 घ्या, इयर्स. हे घ्या. RCB 18 वर्षापासून. हो, बरोबर. नाही, पण ते त्यांचं एक कौतुक करण्यासारखं आहे. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत पण आनंद मिळतो RCB वाल्यांना. RCBचा फॅन आहेस? जो सांगतोय. CSKच्या फॅनच्या समोर नाही, बसलाय. नाही, असं नव्हे. इथे मोठी रायव्हलरी, टॉपिक चेंज होईल guys. नाही, 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 म्हणजे RCBला मॅच जिंकल्याचं, म्हणजे कप जिंकल्याचा इतका आनंद नाही. CSK बाहेर CSK ला गेला कोणी तेवढा बाहेर आनंद. म्हणजे CSK बाहेर गेल्यानंतर हे इकडनं हे करत, म्हणजे असं काय शेवटचीच मॅच झाली आणि ट्रॉफी जिंकून चाललेत की काय. म्हणजे जेवढा त्यांनी आदल्या दिवशी सेलिब्रेट केले, दुसऱ्या दिवशी तेवढंच SRHच्या समोर बिचारे. SRH नाही, RR. नाही, KKR समोरच ना ते. नाही, राजस्थान बरोबर हरले. हा, बिचारा उभं राहून सगळेजण असे बघत होते काय होतंय काय होतंय काय होतंय. एक तर ह्यांचा आधी कळत नसतं हे संडासाच्या आत आहेत की बाहेर. चुकून माकून आतमध्ये गेले तर नेमका धक्का मारून कोणता तिसरा घुसतो आतमध्ये, ह्याला ढकलून पुढेच देतोय. बट नाही देख, मी तुला खरं सांगतो ठीक आहे. मला ऍज अ CSKचा फॅन असेल, जे काय मागच्या वर्षी झालं ते ठीक आहे. बट विराटने एकदा तरी IPL जिंकली पाहिजे. बघूया एकदा तरी. कारण बघ ना, त्याने बाकी बऱ्याच गोष्टी केल्या नाही. हा. ठीक आहे, इंडियासाठी खूप खूप हा, गोष्टी केल्या बरोबर. नाही. स्टार प्लेअर आहे तो, नो हा. डाऊट. पण ना एकच राहिलंय की त्याने हा कप जिंकावा. बट प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये काय? त्याने जिंकावं असं वाटतं, पण त्याचे जे फॅन्स आहेत ना काही हा, Gen माहिती Zs, आहे. त्यांना जी मस्ती चढते ना CSKला हरवल्यानंतर किंवा धोनीला ट्रोल केल्यानंतर, आणि धोनीचं ट्रोलिंग बाई मी नाही सहन करू शकत. ते आहे. ज्या माणसाने एवढं सगळं केलेलं आहे इंडियासाठी,
जो माणूस आता विचार कर कुणाला आता ठीक आहे मी असं रोहित शर्माला काही चुकीचं नाही म्हणते किंवा काही नाही म्हणते बट त्याला मुलगा झाला हम्म, तो गेला हम्म, विराटला मुलगी झाली हम्म, तो गेलेला हम्म, धोनीला जेव्हा मुलगी झाली होती हम्म. तेव्हा तो तिथे काय बोलला होता की आय एम ऑन माय नॅशनल ड्युटी हो बरोबर आहे. ठीक आहे आणि जवळपास महिन्याभरानंतर वगैरे तो गेला होता तिकडे हा भेटायला. मग त्याचं डेडिकेशन त्या माणसाने एवढं सगळं केलंय आता लोकांना प्रॉब्लेम काय माहितीये काय की तो अंबानीच्या वेडिंग मध्ये जातो ते काय आता त्याची सगळ्यांना लाईफ आहे म्हणजे तो काही सेलिब्रिटी त्या करेल सगळ्यांनाच इन्व्हिटेशन होतं, सगळेच जण गेले. आता कोहली वगैरे विराट गेला. नाही ना गेला हा कोहली मग पण धोनी गेला ठीक आहे ना. म्हणजे काय हा पर्सनल चॉईस आहे आता कोणाच्या लग्नात कोणी जायचं ते. आणि मोस्टली ठीक आहे हा टॉपिक ना पॉडकास्ट वरती ठीक आहे ऑलरेडी सोशल मीडियावरती एवढं फिरतंय त्याचा एक हुक्का मारतानाचा व्हिडिओ आउट झाला हा धोनीचा. धोनीचा हम्म. तर विराट कोहली ते पार्टी फिटनेस फ्रीक तो हा. त्यांच्या नाही का जे त्याचे फॅन्स आहेत त्यांना तो काय शिकवतो आणि धोनी काय शिकवतो ठीक आहे हे किती बरोबर आहे ते धोनी काय जाहिरात करत होता माझ्यावर का हुक्का फुक्का म्हणून? नाही ना. मग काय ते त्याचे पर्सनल लाईफ आहे. आता कोणतरी तेच तर आहे ना. चोरून व्हिडिओ केला तर काय व्हिडिओ बनवणार आणि तो पब्लिश करायचा नव्हता. माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी काय करीन, घरात कपडे न घालता फिरीन, माझा चॉईस आहे ना तो. म्हणून काय बा धोनी घरात कपडे न घालता फिरतो असं शूटिंग दाखवत मी फिरणार? तर हे उगाच अति पाठी अति पडतात अति म्हणजे काही गरज पर्सनल नाही. लाईफ ठेवत नाही कोणाची ते. हा ना आणि हे चुकीचं आहे. म्हणजे इंडियात जेवढं फेमस व्हायचं तेवढं आपलं पर्सनल लाईफ घालवून बसायचं. पण कितपत आयपीएलच्या मुळे हम्म, हे जे इंडिया क्रिटिसिझम बघतेय एव्हरी क्रिकेटरसाठी हम्म. की कोहली वर्सेस धोनी आपण प्रॉब्लेम काय माहितीये काय ते दोघं चांगले आहेत हो. ते दोघांना एकमेकांचा म्युच्युअल आणि रिस्पेक्ट हे आहे एवढं आत्ताच झालेलं आहे. 2008 पासून आयपीएल सुरू आहे. पूर्वी कुठं होतं? 2012 मध्ये कुठे कोण अचानक ही वाचायचं कोहली रायव्हलरी versus कुठनं धोनी? वाढली काही संबंधच 15 नाही 16 पर्यंत कुणी काय बोलत नव्हतं. अगदी 17 18 पर्यंत पण. हे लॉकडाऊन नंतर जी म्हणजे काय बरं ती म्हणतात की लॉकडाऊनची किड्स आले ना हा लॉकडाऊन मध्ये ती मोबाईलवर बसलेल्या किडी सगळ्या बाहेर पडल्या ना एकदम. तर त्यांनी हे सगळं आणलं नाही. धोनी वर्सेस कोहली मग कोण काय करतो आणि हा वडापाव आणि तो हे ते वगैरे करायची एवढं गरज नाही. ते काय आता प्रत्येकाचा बॅड पॅच असतो, बट ठीक आहे फॉर्म यार असतो. आपण आयपीएल वरती जातोय हम्म, आपण थोडं परत बीजीडी वरती येऊया हम्म. ठीक आहे सो बेसिकली आयपीएलचा पण पॉडकास्ट आपण करूच यार हा कारण चालेल त्याच्यामध्ये ना. आपल्याला बोलायला बऱ्याच गोष्टी हा मिळतील बरोबर. आरसीबी आहे बोलूया. सो यार मला तरी ह्या वर्षी नाही वाटत आहे की आपल्याला डब्ल्यूटीसी मिळतंय नाहीच मिळेल. आणि सगळ्यात अजून एक मेन गोष्ट अशी वाटते ना की कुठेतरी ह्या वर्षीचा जो आपल्याकडनं डब्ल्यूटीसी जातोय हा चॅम्पियन्स ट्रॉफी पण लगेच येते हा सो त्याच्यामध्ये पण थोडा आपल्याला रिस्क फॅक्टर असणार आहे कारण कुठल्याच प्लेअरचा फॉर्म नाही हो हे तिथे बरोबर टीम आहे. बदलली पाहिजे आणि नाही गरज आहे. आणि रोहित शर्माने आय गेस सगळ्या फॉर्मॅटमधून रिटायरमेंट घेतली पाहिजे रोहित शर्मा कोहलीची पण चालेल तर कोहली रिटायरमेंट. नाही रे कसं आहे माहिती कोहली ऍटलीस्ट फिल्डिंग वाईज मध्ये आहे किंवा काहीतरी करतो रे ऍटलीस्ट चल कोहली आहे आता रोहित शर्मा तर ते राहिलं नाही आणि ठीक आहे यार होय. एज फॅक्टर यार त्यात काय चुकीचं नाही नाही बरोबर आहे. परत प्रत्येकाच्या हा बॉडीत तेवढे बदल. बट त्याने कुठेतरी स्वतः स्टेप बॅक केलं पाहिजे सो हो. बरेच लोक हे म्हणतात की ह्या टेस्ट मॅच नंतर त्याने रिटायरमेंट तो अनाऊन्स करणार आहे हे हम्म, ऑलरेडी डिक्लेअर आहे हम्म, बट जर कसं ना कसं करून हम्म, डब्ल्यूटीसी फायनल्स मध्ये इंडिया गेली हम्म, तर रोहित शर्माने जर हम्म, समजा त्यात पण खेळायला गेला हम्म. तर हा किती मोठा मूर्खपणा असेल कदाचित खेळला तर तो खेळू शकतो. म्हणजे तो एवढं डोक्यात ठेवेल की माझ्याकडे हा शेवटचा चान्स आहे डब्ल्यूटीसी जिंकायचा. पण त्याच्या आत्ताच्या फॉर्म वरती हम्म, एका चांगल्या प्लेअरला बाहेर बसायला लागतंय ना पण मग कॅप्टन कोण? बुमरा एक चांगला कॅप्टन आहे. बुमराने चांगली कॅप्टन्सी दाखवलेली पण आहे हम्म. पहिल्या टेस्ट आपण जिंकलेलो आहोत हो, आणि तेव्हा बुमराच चांगल्या कॅप्टन जिंकलो होता. बरं आत्ताची चौथी टेस्ट सुरू आहे हम्म. आता काय वाटतं काय होईल? आतापर्यंत तरी असं वाटतंय, मला वाटतं उद्या अजून 25-30 रन्स करून इंडियावाले ऑल आउट होतील आणि ऑस्ट्रेलियाला सेकंड इनिंग परत मिळणार. आता उद्या चौथा दिवस होईल Draw? टेस्टचा. मला तरी वाटतं ही टेस्ट ड्रॉच होऊन जाणार आहे. ड्रॉ झाल्यानंतर पुढे काय होईल ड्रॉ झाल्यानंतर आत्ताचं काय सिरीज टाय आहे 1-1 मध्ये. शेवटची मॅच मग इम्पॉर्टंट होईल आत्ता ड्रॉ झाली तर. आणि प्रॉब्लेम काय यार आपले प्लेयर्स पिंक बॉल बरोबर का नाही खेळू शकत इथे नाही त्यांना जमत त्यांना तो पिंक बॉल कळतच नाही त्यांना खेळायला. कोणालाच नाही कळत. ती डे नाईट टेस्टच त्यांना जमत नाही. ती कन्सेप्ट मध्ये बंदच केलेली होती जवळपास. पिंक बॉल हो. मग हे तुला असं नाही वाटत की हे अचानक आणून हे सगळं प्लॅनिंग इंडियाला हरवायच्या दृष्टीने सगळी त्यांनी तयारी केलेली आहे. दुसरं तिसरं काय नाही. कारण पिंक बॉल आणण्याचा काही पॉईंट नव्हता नाही साधी टेस्ट घेऊन काय पण रेड बॉल चांगली संपले असती. नव्हते बरेच आहे त्यांच्याकडे पिंक बॉल हो आणण्याची बरोबर. काय संबंध होता आत्ताच्या वेळेला सांग आणि ते पण ऑस्ट्रेलियाच्या ग्राउंडवरती ज्यांना चांगला पिंक बॉल कारण खेळता येतो समजतो तो त्यांचा प्लस पॉइंट आहे. त्यांना खेळता येतो, समोरच्याला खेळता येत नाहीये. मग पहिली मॅच आपण म्हणजे प्लॅनिंग आधीच झालेलं होतं. पण पहिली मॅच हरल्यानंतर त्यांना पण कुठेतरी जो सपोर्ट हवा होता तो त्या पिंक बॉलने आणखीन दिला ना त्यांना सपोर्ट.
आणि ते त्यांचे बॉलर पण पिंक बॉलला एकदम सरावलेले आहेत. मग तो काय आता ऑस्ट्रेलियाच राहतात ना पिंक बॉल, त्यामुळे स्टार्क असेल त्यानंतर आणखीन कमिन्स असेल किंवा आणखीन कोणतरी असेल, पण त्यांना प्रॅक्टिस आहे पिंक बॉलची, इंडियाला नाही प्रॅक्टिस. मग काय, तो आपल्यासाठी ड्रॉबॅक आहे. मला तरी नाही वाटत यावर्षी काय आपलं होईल. नाही काय, तुझे केस बेन स्टोक सारखे दिसत एवढंच मी आता ह्याच्यावर सांगू शकतो, विराट कोहलीच्या ह्याच्यावरनं, की बट हा, बट ना ऍट दी एंड आपण जो पॉडकास्ट करणार आहोत, हा, मला फक्त एकच लाईक आता जेवढे लोक पॉडकास्ट होत आहेत त्यांना सांगायचंय की विराट कोहलीला आत्ताच्या पॉइंटला ट्रोल करण्यात काही पॉइंट नाही. अजिबात नाही. ते बाहेरचे प्लेयर्स असू देत, हा, ऑस्ट्रेलियावाले तर अखंड म्हणजे मला ते तोंडावरती येत आहे पण मी बोलत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने त्याचा अपमान केलाय ते खूप हो. जास्त डिसरिस्पेक्टिंग आहे, प्रचंड. म्हणजे ती करायची काहीच गरज नव्हती. आणि एवढं करून तो स्वतः सॉरी बोललेला पण नाही. हा त्याने स्वतः माफी मागितलेली आहे त्या दिवशीच. हा आणि ठीक आहे ना यार, ते होतं यार, क्रिकेट फील्ड वरती विराटचं अग्रेशन आपल्याला सगळ्यांना माहिती काय. हम्म. आणि ठीक आहे यार, केलं ना त्याने त्या अग्रेशन मध्ये, तो सॉरी बोलला. ऑडियन्सला यार, ते पब्लिकला कोणी राईट दिलाय रे त्याला वाईट डॉग वगैरे बोलायचं. तेवढंच म्हणजे काय बरं, त्याच्या सायकोलॉजी बरोबर खेळायचं. जेव्हा तुम्हाला 5, 10, 15 हजार लोक बघतायत आणि 5, 10, 15 हजार लोक तुम्हाला व्हाईट डॉग किंवा असं काय बोलतायत, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही आतून खचलेच जाणार ना. तुम्ही जे म्हणजे तुम्ही फोकस नाही करू शकणार तुमच्या पण गेमवर. मला नाही वाटत की विराट असा आहे की तो खचून जाईल या सगळ्या फालतू गोष्टी. तरी पण ते ट्राय करत राहणार, त्यांना जेवढं सगळ्यात ना शक्य असेल वाईट, परत मी तेच बोलतो की त्या सगळ्यात वाईट हेच वाटतं ना की एकही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर त्याची साथ नाही देत यार. देणार पण नाही. परत त्याच्याच पायाच्या खाली राहणार ती लोक. जेन्युअनली जेव्हा हे लोक खेळायला येणार ना आयपीएल ला, तेव्हा हे त्याच्याच पायाच्या खाली राहणार आहेत. हो, राहतील ना, पण आत्ता नाही. ते नंतर तिथे येऊन सॉरी बोलतील आणि विषय संपवतील. आता दुसऱ्या टेस्टला काय झालं, दुसऱ्या की तिसऱ्या टेस्टला ट्रेव्हिस हेड 140 करून आउट झाला, सिराजने त्याला आउट केला आणि नंतर सिराज आउट झाल्यानंतर त्याला खुणेने बेस्ट काहीतरी बेस्ट दाखवलं आणि हा त्यानंतर तेव्हा ट्रेव्हिस हेड पण काहीतरी बोलला हा आणि काहीतरी बोलून निघून गेला. नंतर दुसऱ्या दिवशी सिराज बॅटिंगला आला तेव्हा ट्रेव्हिस हेड काय बोलला, मी तुला वेल बॉल एवढंच बोललो त्याने होतो. तिथे नव्हतं बोलला, त्याने पीसी मध्ये बोलला होता हम्म. की मी सिराजला म्हटलं की वेल बॉल. त्याची ऍक्शन काय होती, हो, ती म्हणूनच कुठच्या अँगलने ते कुठच्या वेल बॉल अँगलने तो वेल वाटत बॉल होतं. होता. आणि इंडियन सोड, अरे ऑस्ट्रेलिया सोड, इंडिया पण सिराजला ट्रोल करत आहेत. तर समोरचा जर समजा शिव्या घालत असेल आणि ऑस्ट्रेलिया काही साधी नाही, अजिबात नाही. जर समजा ते समोरचे त्याला शिव्या घालत असतील तर तो का शांत बसणार आहे? नाहीच बसणार, कोणी पण नाही बसणार. त्यात तो डीएसपी आहे, तो का शांत बसेल? सो यार ते नाही, येऊ देत, एकदा हैदराबादला सगळे येऊ देत. ते इंडिया सगळ्यांसाठी जेलमध्ये शाही बिर्याणी. तेव्हा तर हे बघ तुला सांगतो, तेव्हा ना ते वाकून राहणार. हे अरे आता त्यांचा वाकून, माज आहे ना जेवढा, फेब्रुवारी तेवढा नंतर, नाही राहणार. हा, हळूहळू फेब्रुवारी नंतर सगळे लाईनीत येतील. बट यार ऍट द लास्ट पॉइंट आम्ही तेच सांगू शकतो की यार, जे कोण मीम पेजेस हेल्ड करताना भाई, प्लीज सीएसके आरसीबीची रायव्हलरी फक्त आयपीएलच्या वेळेला ठेवा, ठीक आहे? हो, त्याच्या अदर पलीकडे टायमिंगला काय अर्थ नका ठेवू. नाही. कारण यार सगळे काय झालं तरी ते इंडियन प्लेयर्स आहेत रे. कारण त्या लोकांनी इंडियासाठी बरंच काही केलेलं आहे. ते धोनी असू देत, विराट असू देत. सो त्या लेवलला तुम्ही जाऊ नका आणि चिल राहा यार. हा, मग काय एन्जॉय करायचं सोडून हे कुठचे नको ते ठीक आहे, उद्योग नाही सांगू जिंकलं केले. डब्ल्यूटीसी पण काय आलं यार, आणि इंडिया ते इज 4 तास इंडिया भाई, ते 4 कधी पण तास करून सपोर्ट ते करू. निघून जातात आणि हे आपले दिवसभर इकडे भांडत बसतायत. आणि त्यांचं चांगलं असून पण हा हा, सगळ्यात वाईट गोष्ट आहे. असं पण नाही की धोनी काहीतरी कोहलीला बोललाय, कोहली धोनी एकदम मस्त एकमेकांचा रिस्पेक्ट असतो. हे कुठलं तरी वर आपले आपले, अरे नाही तो धोनी धोबी, अरे लाजा वाटतात का तुम्हाला? कुणाबद्दल तुम्ही काय शब्द वापरता? अरे मग काय, म्हणजे ज्या माणसाने 2-2 वर्ल्ड कप जिंकून दिलेले आहेत त्या माणसाला धोबी? अरे मग तू कोण आहेस जर तो धोबी असेल तर? नाही यार, पण हेच आहे, प्लीज हम्म. फन पार्ट मी पण करतो आरसीबीला ट्रोल करणं, बट आयपीएल पुरतं, पर्सनल जाऊ नका, ठीक आहे? ते एप्रिल मे पुरतच. एप्रिल मे पुरतं, त्याच्यामध्ये जी काय वस्तू करायची ती करा, हा, ठीक मग आहे? आता काय झालं होतं ना मागे विराट कोहलीलाच आयपीएल मध्ये नवीन उलग आणि विराट कोहली काहीतरी झालं होतं. तेव्हा तर नवीन उलग आपल्या सगळ्यात आपला तेव्हा डिसअपॉइंट झालं होतं जेव्हा त्यांनी हा, एकमेकांच्या ते ते यायला खांद्यात, मी म्हणलं आता वर्ल्ड विराटने कप जर मारला मध्ये. असतं ना तिथे तर त्याहून मजा आली असती. नाही, वर्ल्ड कप मध्ये, आणि वर्ल्ड कप मध्ये खांद्यावर खांदे म्हणजे एकदम एकत्र फिरतात जसं काय बेस्ट फ्रेंड आहे. यार जाऊ दे. विराटचं म्हणजे एक बघितलंय, तो ऑन फील्ड असा आहे ना, तो फील्डच्या बाहेर गेल्यानंतर ना एकदम नीट आहे. म्हणजे त्याला अग्रेशन नाही, तसं एकदम नाही का, एकदम चांगला आहे. अरे सगळ्यात एक मिनिट, पॉडकास्ट एंड करण्याच्या आधी हरभजन सिंगला काय प्रॉब्लेम आहे धोनी बरोबर? मी धोनीला कॉल लावत नाही, धोनीने त्या मॅच नंतर हँडशेक नाही केला, काय त्याच्यावरती मुक्का मारला, काय संबंध कशावर काय ते हात? आणि 10 वर्ष बोलला नाही ह्याच्या कॅल्क्युलेशन नुसार, हा, आणि ह्याने रिटायरमेंट कधी घेतली? हरभजन सिंग तेव्हा सीएसके मध्ये खेळत होता की मग मध्ये? 10 वर्ष त्याशी बोललात ना धोनीशी. मग मला वाटतं लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये तो खेळला होता. मग तेच तर सांगतोय ना,
तर हरभजन सिंग इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवत असेल जसे आरसीबीचे फॅन्स वाढवतात. सॉरी गाईज. तो तुला काय शेवटी म्हणायचंय का? नाही नाही, एवढंच की तुझे केस बेन स्टोक्स सारखे दिसत आहेत. इथे पण परत विराट कोहलीचीच आठवण की बेन स्टोक्स आहे इथे पण. तो आणि वेगळ्या काय, अर्थाने बोलतो. हा माहितीये, मी ठीक खरा खरा आहे. खरावाला बेन स्टोक्स, इंग्लंडवाला ऑलराऊंडर असतो तो, तोच. सो देखो, असे आपले जे पॉडकास्ट आहेत ना गाईस, तसे नेहमीच येत राहणार आहेत. हे असे फन पॉडकास्ट आहेत, ते येणारच आहेत. त्याच्याबरोबर जे आपले हे असे व्यक्ती जे आहेत ह्यांना हा बाजूला हा. काढून जे एकदम प्रोफेशनल होतात त्यांच्याबरोबर पण येणार आहेत. ठीक आहे. आणि बरंच काही येणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून करा. टाका लगेच. ठीक आहे. आणि लाईक, कमेंट आणि अशा बकचोदी फ्रेंड पॉडकास्ट तुम्ही बघत राहा. हो नक्कीच. ठीक आहे. आणखीन एक मित्र आपण इथे ऍड करू नंतर तो हवं असेल नको, तर. तो राहू दे. ठीक आहे. सो हम्म. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये. पॉडकास्ट मध्ये. तब तक के लिए स्टे सेफ, स्टे कूल. बाय.